नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. न्यायालयाच्या आदेशानंतरही तावडे हॉटेल परिसरात 88 बांधकामे 33 ब्ल्यू लाईनमध्ये. न्यायालयाचे जैसे ते स्थितीत ठेवण्याचे आदेश असतानाही कोल्हापूर ते गांधीनगर मार्गावरील तावडे हॉटेल परिसरात तब्बल 88 बांधकामे करण्यात आली आहेत. न्यायालयाचा अवमान करून ही बांधकामे झाली आहेत, अशी माहिती महापालिकेच्या सर्व्हेतून उघड झाली आहे. दरम्यान सर्वेक्षणाचा अहवाल तयार झाला असून आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांना बुधवारी दिनांक 29 सादर केला जाणार आहे. तावडे हॉटेल परिसरातील उजगाव ग्रामपंचायतीने दावा केलेली जागा महापालिकेची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे महापालिकेने या जागेवरील बेकायदेशीर बांधकामाचा 24 व 25 एप्रिल रोजी सर्व्हे केला होता. सर्वेक्षणाचे व्हिडिओ रेकॉर्डही केले आहेत. येथे महापालिकेची 158 एकर जागा आहे. ट्रक टर्मिनलसाठी 23.5 एकर जागा आरक्षित आहे. कचरा डेपोचेही आरक्षण आहे. उर्वरित जागेवर नो डेव्हलपमेंट असे आरक्षण आहे. तरी येथे 2004 बेकायदेशीर बांधकामे करण्यात आली आहेत. महापालिकेने केलेल्या सर्व्हेत जागा कोणाच्या नावावर आहे, बांधकाम कधी केलं, किती मजले बांधकाम, बांधकामाचा प्रकार, व्यवसाय कोणता, भाडेकरू की स्वतः, जुन्या इमारतीत नवीन बांधकाम केलेलं आहे का, आदी माहिती संकलित केली आहे. कोल्हापूर ते गांधीनगर मार्गावरील तावडे हॉटेल परिसरात अनेक धनदांडग्यांनी बेकायदेशीर बांधकामे केली आहेत. कारवाई टाळण्यासाठी ते राजकीय हस्तक्षेप आणण्याचा खटाटोप करत आहेत. परंतु महापालिकेने संबंधित बेकायदेशीर बांधकामे पाडावीत. महापालिकेसमोर आत्मदहन करू असा इशारा या प्रकरणातील त्रयस्थ पत्रकार राजेंद्र संगाप्पा कांबळे. महापालिकेने संबंधित बेकायदेशीर बांधकामे पाडावीत, अन्यथा महापालिकेसमोर आत्मदहन करू असा इशारा या प्रकरणातील त्रयस्थ पक्षकार राजेंद्र संगाप्पा कांबळे, राहणार मसोबा माळ, कोयना कॉलनी, गांधीनगर, तालुका करवीर यांनी दिला आहे. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांना त्यांनी निवेदन दिलं आहे.